झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडखोरीनं ग्रासलंय। बंडखोरीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसलाय। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश देशमुख यांना पक्षानं तिकीट दिल्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मध्ये उपजिल्हाप्रमुख जयदीप रोडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढलीय। या प्रभागातली निवडणूक प्रतिष्ठेची झाल्यानं शिवसेनेचे वरिष्ठ नेते प्रभागात तळ ठोकून आहेत आणि विशेष म्हणजे याच प्रभागातून भाजपचे विद्यमान नगरसेवक आणि पालिका उपाध्यक्ष अनिल फुलझेले हे देखील निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे या प्रभागातल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। महानगरपालिका झाल्याबरोबर भरपूर राजकीय पक्षाच्या लोकांनी आपली आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आता राजकीय पक्ष म्हणलं तर मागच्या वेळी वेगवेगळे लढले होते काही पक्ष आणि मग एकत्र जाऊन बसले तिथे जाऊन। तर आता त्यांच्यावर कसा विश्वास करायचा हे तर आता जनता ठरवेल। त्याला आम्हाला सेनेने म्हणजे पक्षाने जे तिकीट दिले आहे आम्ही पक्षाचे एकनिष्ठ माझ्या पक्षाचा एक अपक्ष म्हणून उभा आहे, पण मला त्याचे काही प्रॉब्लेम नाही आहे, काही धड नाही बसणार। त्याने समजायला पाहिजे होतं की पक्षाचा हे आदेश सगळ्यांनी मानायला पाहिजे। आतापर्यंत 1,42,42,00,000 मी कामं केली आहेत। त्याचप्रमाणे माझ्या पूर्ण या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे होते हजारेताई यांच्या माध्यमातून 2,40,00,000 काम या पक्षाच्या माध्यमातून आमदार खासदारांच्या माध्यमातून या वार्डाचा केला आहे, सार्वजनिक विकास केला आहे। या विकासाचा मुख्य मुद्दा घेऊन मी जनतेच्या समोर जात आहे आणि जनता मला नक्कीच यश देतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।